आज आपण बघणार आहोत रिडॉक्स रिॲक्शन. ओके, व्हॉट इज मीन बाय रिडॉक्स रिॲक्शन. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये आय थिंक सर्व रिॲक्शनचे टाईप्स पाहिलेले आहेत. सो त्यामधलाच एक टाईप आहे रिडॉक्स रिॲक्शन. आणि या रिडॉक्समध्ये नेमकं काय आहे, एखादी अशी रिॲक्शन की ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होते आणि सायमल्टेनियसली रिडक्शन पण होते, अशी जी रिॲक्शन असेल, म्हणजे दोन्ही रिॲक्शन एकाच वेळी होणार आहेत, लक्षात घ्या. ती जी रिॲक्शन आहे ओव्हरऑल त्याला आपण म्हणणार आहे रिडॉक्स रिॲक्शन. ओके, सो रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन सायमल्टेनियसली ऑकरिंग. अंडरस्टँड? हो. सो फर्स्ट आपण हे लक्षात घेऊ की व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन अँड व्हॉट इज मीन बाय रिडक्शन. आता इथे आपण वेगवेगळ्या डेफिनेशन बघणार आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन आहे की ज्याच्याद्वारे आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या टर्म काय करणार आहोत, पाहणार आहोत. सो पहिली जी टर्म आहे ऑक्सिडेशन, ती त्याच्यासाठी जी डेफिनेशन आहे ती म्हणजे गेन ऑफ ऑक्सिजन. सो आता आपण जे ऑक्सिडेशन बघणार आहे की ज्याच्यामध्ये काय होणार आहे, गेन ऑफ ऑक्सिजन. म्हणजे थोडक्यात इथं मी म्हणते गेन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिडेशन मीन्स व्हॉट, गेन ऑफ oxygen. Okay, then reduction means what? Of course, if gain of oxygen is oxidation, then definitely removal of oxygen means what? Reduction. Okay, so मी एक simple reaction घेते, पहा. ZNO plus C gives Zn प्लस CO. आता इथे पहा काय झालेलं आहे. इथं ZnO झिंक ऑक्साईड आहे, लक्षात घ्या, प्लस कार्बन ज्यावेळी रिॲक्ट होतात एकमेकांबरोबर त्यावेळी Zn प्लस काय मिळतो आपल्याला, CO, कार्बन मोनॉक्साईड मिळतो, राईट. तर या केसमध्ये लक्षात घ्या, हा जो Zn आहे, ZnO, इथला जो ऑक्सिजन आहे, इथं बघितलं तर Zn तयार झालं आहे. तर इथं Znने काय केलं आहे, ऑक्सिजन इथून काय झालं आहे, रिमूव्ह झाला आहे. आणि तो ऑक्सिजन कुणी गेन केला आहे, तर या कार्बनने. इथे तुम्हाला दिसतंय कार्बनने ऑक्सिजन गेन केला आहे. सो जर या केसमध्ये आपण बघितलं तर हा जो ZnOचं कन्व्हर्जन Znमध्ये झालं आहे, ही जी रिॲक्शन आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, रिडक्शन. वाय रिडक्शन? बिकॉज Zn जो आहे तो ऑक्सिजन काय करतोय, इथं रिमूव्ह होतोय ऑक्सिजन, लक्षात घ्या. तर सेम जर आपण बघितलं तर या केसमध्ये कार्बन आणि CO जो तयार होतोय, तर तिथे काय असणार आहे, ऑक्सिडेशन. का, तर इथे ऑक्सिजन काय केलेलं आहे, गेन केलेलं आहे. सो दिस इज व्हॉट, ऑक्सिडेशन. अंडरस्टँड? आता इथं अजून एक टर्म आहे, ती म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट अँड दुसरा आहे रिड्युसिंग एजंट. व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडायझिंग एजंट? आता इथं लक्षात घ्या, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, विच ऑक्सिडाइज अनादर सबस्टन्स. ओके, म्हणजे दुसऱ्या सबस्टन्सला जो ऑक्सिडाइज करतो तो काय करतो, त्याला काय म्हणणार आहोत आपण, ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे तो दुसऱ्याला ऑक्सिडाइज करेल आणि स्वतः मात्र काय होईल, रिड्यूस होईल. मग या केसमध्ये कोण कुणाला ऑक्सिडाइज करते, तर हा जो ZnO आहे तो काय करतो, ह्या सीला काय करतो, ऑक्सिडाइज करतो. लक्षात घ्या, कार्बनला काय केलं, त्याने ऑक्सिडाइज केले. सो हा ZnO जो आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, तर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचे. ह्या केसमध्ये ZnO जो आहे तो काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट. का ऑक्सिडायझिंग एजंट? बिकॉज इट ऑक्सिडाइज अनादर सबस्टन्स. दॅट मीन्स इन दिस रिॲक्शन इट ऑक्सिडाइज कार्बन टू फॉर्म CO. ओके, अँड इट सेल्फ गेट व्हॉट, रिड्यूस. ओके, तो स्वतः काय झाला आहे, मात्र रिड्यूस झाला आहे. सो ऑक्सिडायझिंग एजंट मीन्स व्हॉट, oxidizes another and reduces itself. So this is what oxidizing agent. Now what is meant by reducing agent? Then definitely what is meant by reducing agent? Reducing agent is what, which reduces another one. Okay, which reduces another one and itself get oxidized. In this case कार्बन जो आहे तो काय करतोय, तर स्वतः काय होतोय, ऑक्सिडाइज होतोय, पण त्याने रिड्यूस कुणाला केलं, या ZnO ला रिड्यूस केले, लक्षात घ्या. सो इथे जो कार्बन असणार आहे तो काय असणार आहे, तर रिड्युसिंग एजंट असणार आहे. म्हणजे त्याने दुसऱ्याला रिड्यूस केलं पण स्वतः मात्र काय झालंय, तो ऑक्सिडाइज झालाय. सो in this case reducing agent
means what? Which reduces another and oxidizes itself. Understand? So this is simple definition of oxidation. Oxidation in which there is gain of oxygen, then that reaction should be what? Oxidation. And if there is removal of oxygen, then that reaction is known as what? Reduction. Understand? Now this is one definition of oxidation or reduction. Now we will see another definition. So according to another definition, okay, I will give you example. Okay, on this I will give another example. So in this case, Fe2O3 plus thrice C, it gives 2Fe प्लस थ्राइस CO. आता जर या केसमध्ये बघितलं, ऑक्सिजन इथे आहे, Fe बरोबर कोण आहे? ऑक्सिजन. जर आपण प्रोडक्ट बघितलं तर इथं Fe बरोबर ऑक्सिजन दिसतोय का? नाही दिसत आहे. तर ऑक्सिजन कुणाबरोबर आहे? कार्बन बरोबर. म्हणजे इथं ऑक्सिडेशन कुणाचं झालंय? तर कार्बनचं. त्याने ऑक्सिजन काय केलेलं आहे? गेन केलेलं आहे. लक्षात घ्या. ऑक्सिडेशन. अँड डेफिनेटली रिडक्शन कोणाचं झालेलं असणार आहे मग? ह्या Fe2O3. सो ही जी रिॲक्शन आहे ती काय असणार आहे? रिडक्शन. आता हे कॉम्बिनेशन आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन पण होते आणि रिडक्शन. सो ह्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? रेडॉक्स रिॲक्शन. अंडरस्टँड? तर आता इथे पहा, आता इथे मग आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट कोण आणि रिड्युसिंग एजंट कोण? तर जो दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतोय, आता Fe2O3 कुणाचं ऑक्सिडेशन करतोय? तर Cचं. लक्षात घ्या. तर तो काय असणार आहे? Fe2O3 ऑक्सिडायझिंग, म्हणजे ज्याचं रिडक्शन होईल तो काय असणार आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. आणि ज्याचं ऑक्सिडेशन होईल तो काय असणार आहे? रिड्युसिंग एजंट. म्हणजे एकमेकांच्या अपोजिट आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायला बरं पडेल. ज्याचं ऑक्सिडेशन होईल तो काय असणार आहे? रिड्युसिंग एजंट. आणि ज्याचं रिडक्शन होईल तो काय असणार आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. अंडरस्टँड? सो हे एक एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. आता नेक्स्ट डेफिनेशन बघूयात. ओके, सो नेक्स्ट डेफिनेशन कशावरून आपण ठरवतोय? एक एक्झाम्पल मी आधी देते. सो एक्झाम्पल आहे H2S प्लस Cl2, इट गिव्स S प्लस ट्वाइस HCl. सो ओके, आता ही मी म्हणते की ही काय आहे? तर रेडॉक्स रिॲक्शन आहे. काय आहे? रेडॉक्स रिॲक्शन. पण इथं तर कुठे ऑक्सिजन घेतला जात नाही आहे किंवा ऑक्सिजन रिमूव्ह केलेला जात नाही आहे. तर इथे पण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होते. मग ते कसं होते? तर अजून एक डेफिनेशन आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शनची. तर ऑक्सिडेशन मीन्स व्हॉट? ऑक्सिडेशन मीन्स व्हॉट? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. व्हॉट? रिमूव्हल ऑफ hydrogen. And reduction means what? Addition or gain of hydrogen. So addition or gain of हायड्रोजन म्हटलं तरी चालते. ओके, सो ही एक दुसरी डेफिनेशन आहे की ज्याच्यामध्ये काय होतं? हायड्रोजनशी रिलेटेड आहे. जर एखाद्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन रिमूव्ह होत असेल एखाद्या स्पेसिसपासून, तर ती काय असणार आहे? ऑक्सिडेशन. आणि जर हायड्रोजन ॲड होत असेल एखाद्या स्पेसिसमध्ये, तर ती काय असणार आहे? रिडक्शन. सो डेफिनेटली या केसमध्ये मग काय असणार आहे? कुठे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन असेल? इथं H2S गॅस आहे. लक्षात घ्या. तर तुम्ही बघितलं तर इथे बघा, ह्या H2S पासून हायड्रोजन काय होतं? रिमूव्ह होतंय. सो हायड्रोजन रिमूव्ह होते म्हटल्यानंतर ही कुठली रिॲक्शन आहे? ऑक्सिडेशन. राईट. आणि Cl2 जो आहे त्याच्यापासून काय तयार झाले? HCl. म्हणजे याच्यामध्ये H काय झालं? ॲड झालं आहे. म्हणून ही रिॲक्शन काय असणार आहे? तर रिडक्शन. अंडरस्टँड? सो सिम्पल केसमध्ये तर आपण आतापर्यंत दोन रिॲक्शन बघितल्या. राईट. पहिली म्हणजे ऑक्सिजनच्या माध्यमातून. तर काय म्हटलं आपण? जर ऑक्सिजनची ॲडिशन होत असेल तर दॅट इज व्हॉट? ऑक्सिडेशन. रिमूव्ह होत असेल ऑक्सिजन, दॅट इज व्हॉट? रिडक्शन. राईट. आणि जर हायड्रोजनच्या बाबतीत बघितलं तर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन मीन्स ऑक्सिडेशन अँड ॲडिशन ऑफ हायड्रोजन मीन्स व्हॉट? रिडक्शन. अंडरस्टँड? So these are we can say two definitions of oxidation and reduction. So this is also example of what? Redox reaction, because here oxidation and reduction simultaneously happening. Okay, now third definition. According to third definition, what is meant by oxidation and reduction? Okay, so this is important. Okay, so
It is depend upon electron. What? It is depend upon loss of electron or gain of electron. So oxidation means in terms of electrons, oxidation means what? There is removal of electron. So removal of electron. सो एखादी रिॲक्शन की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय होतोय, रिमूव्ह होतोय, त्याला आपण काय म्हणणार आहोत, ऑक्सिडेशन. देन रिडक्शन मीन्स व्हॉट? So definitely it is opposite of oxidation. So here is what? Removal of electron. That means in reduction what? Gain of electron. So whenever there is gain of electron, that reaction is known as what? Reduction. Understand? So we will take one example. I will explain you that example. In this case what is need actually? So तुम्हाला इथं ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करणं खूप गरजेचं आहे. ऑक्सिडेशन जो नंबर आहे ना तो कॅल्क्युलेट करणं आलं पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही या केसमध्ये की कुणाचं ऑक्सिडेशन होतं आहे आणि कुणाचं ऑक्सिडेशन रिडक्शन होतं आहे. सॉरी. सो जर ऑक्सिडेशन स्टेट वाढत असेल एखाद्याची, दॅट इज ऑक्सिडेशन. लक्षात घ्या, ऑक्सिडेशन स्टेट काय होते, वाढत असेल. आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती कशी कॅल्क्युलेट करायची. ओके. पण आता इथं तात्पुरतं मी तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने रिडक्शन मीन्स व्हॉट आहे आणि ऑक्सिडेशन. इथं मी जास्त फोकस करणार नाही आहे त्याच्यावरती, पण तुम्हाला सांगेन की केव्हा ऑक्सिडेशन होतं आणि नेमकं रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय, तर तिथे काय होणार आहे, जर इलेक्ट्रॉन गेन केले तर ते काय असणार आहे, रिडक्शन. इलेक्ट्रॉन गेन करतोय म्हणजे निगेटिव्ह चार्ज काय होणार आहे, वाढणार आहे. आणि लॉस होतो इलेक्ट्रॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे, पॉझिटिव्हिटी काय होणार आहे, वाढणार आहे. ओके. सो हिअर I will give one example. So here is example CuO plus NH3. It will give Cu plus N2 plus H2O. So these are products. Okay. आता आपण काय बघणार आहे याच्यामध्ये, कुणाची ऑक्सिडेशन स्टेट कमी होते. डेफिनेटली प्रोडक्टमध्ये काय होईल, एखादी ऑक्सिडेशन स्टेट कमी होईल किंवा वाढेल. ओके. ते आपल्याला चेकआउट करायचं आहे. सो त्या केसमध्ये नेहमी लक्षात, काही पर्टिक्युलर जे एलिमेंट आहेत त्याची तुम्ही ऑक्सिडेशन जे स्टेट आहे ती लक्षात ठेवा. लक्षात घ्या, ऑक्सिडेशन नंबर म्हटलं तरी चालेल. सो ऑक्सिजन, हायड्रोजन, क्लोरीन किंवा नायट्रोजन म्हणा, हे जे आहे त्यांचे जनरल जे असतील, आता फर्स्ट ग्रुप जे एलिमेंट आहे त्यांची काय असते, +1 असते. सेकंड जो ग्रुप आहे त्याची काय असते, +2 असते. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. आता ऑक्सिजनवरती मे बी कधी -1 असते, कधी -2 असते. लक्षात घ्या, इवन -1/2 सुद्धा असते ऑक्सिडेशन स्टेट. ओके. जनरली आपण -2च घेतो ऑक्सिजनसाठी. ओके. सो परऑक्साईड असेल, परऑक्साईड मीन्स H2O2 एक्झाम्पल आहे परऑक्साईडचं, तर त्याच्यामध्ये ऑक्सिजनची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती काय येते, -1 येते. हायड्रोजनची नेहमी काय असते, +1 असते. क्लोरीनची काय असते, -1 असते. लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. ओके. सो आता ह्या CuO, आता Cuची सपोज तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला ऑक्सिजनची तरी माहीत आहे. मी सांगितलं जनरली ऑक्सिजनची काय असते, -2. आता हा जो मॉलिक्यूल आहे किंवा त्याच्यामध्ये काय असणार, हा न्यूट्रल आहे ना, ह्याच्यावरती तुम्हाला चार्ज कुठे दिसतो का, नाही. सो जर -2 टोटल चार्ज असेल ऑक्सिजनचा, तर कॉपरवरती डेफिनेटली किती असणार आहे, +2 चार्ज असणार आहे. सो +2 आणि -2 मिळून काय होणार आहे, तो न्यूट्रल होणार आहे. राईट. सो कॉपर इथे +2 आहे, ऑक्सिजन इथे -2 आहे. नायट्रोजनची तर तुम्हाला माहीत नाही, पण हायड्रोजनची माहीत आहे. एका हायड्रोजनवरती किती आहे, +1. इथे हायड्रोजन किती आहे, 3. दॅट मीन्स +3. सो याला बॅलन्स करण्यासाठी नायट्रोजनवरती किती असणार आहे, -3. समजलं. आता इकडे बघूया. आता ज्यावेळी कॉपर असतो, न्यूट्रल मेटल असेल, त्यावेळी त्याच्यावरती 0 असते. लक्षात घ्या, काय असते, 0 ऑक्सिडेशन स्टेट असते. लक्षात घ्या त्याची. N2 हा पण न्यूट्रल आहे. न्यूट्रल म्हटल्यानंतर त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, 0. ओके. त्यानंतर H2O मध्ये H2 एक हायड्रोजन +1 आहे, 2 हायड्रोजन आहे म्हणजे +2 झाली. ऑफकोर्स ऑक्सिजनवरती मग काय येणार आहे, -2. आता इथे बघा, कॉपर इथे +2 आहे, तर इथे काय झालं आहे, 0. म्हणजे तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्हिटी वाढते म्हणजे ऑक्सिडेशन होते. लक्षात घ्या. इथे मी एक चार्ट काढते. 0 +1 +2 +3 +4 -1 -2 -3 -4. आता इथं काय होणार आहे, जसं जसं तुम्ही इलेक्ट्रॉन घेणार तसं तसं काय होणार आहे, इकडचा चार्ज वाढणार आहे. म्हणजे -1 -2 मायनस चार्ज केव्हा तो इलेक्ट्रॉन घेतो. इथं समजा +2 असेल, जर त्याने एक इलेक्ट्रॉन घेतला
तर त्याची काय होईल +1 होईल. जर अजून त्याने इलेक्ट्रॉन घेतला तर काय होईल 0. ओके. सो अशा पद्धतीने जर त्यांनी काय केलं रिमूव्ह केला सपोज 0 आहे त्यातून एक इलेक्ट्रॉन गेला तर त्याच्यावर चार्ज काय येणार आहे +2. म्हणजे इकडे जसे तुम्ही जाल ते म्हणजे काय म्हणणार आहे ऑक्सिडेशन नंबर काय ऑक्सिडेशन स्टेट काय होते वाढते. इकडे काय होते रिडक्शन होते. लक्षात घ्या रिड्यूस होते थोडक्यात. ओके. इकडे ऑक्सिडाइज होते म्हणजे जेवढा जास्त ऑक्सिडेशन स्टेट दॅट मीन्स देर इज ऑक्सिडेशन. अंडरस्टँड. सो +2चं काय होतं आहे 0 होतं आहे. इथे +2 आहे त्याचं काय झालं आहे 0 झालं आहे. लक्षात घ्या म्हणजे इकडे आपण उलटं जातो आहे त्यामुळे त्याचं काय झालं आहे रिडक्शन झालं आहे. +2चं काय झालं आहे 0 म्हणजे तिथे काय झालं आहे कॉपरचं काय झालेलं आहे रिडक्शन. व्हॉट इज हॅपन रिडक्शन. सो इथं कॉपरचं काय झालं आहे रिडक्शन. देन ऑक्सिजन बघितलं तर इथं -2 आहे -2 आहे म्हणजे इथे चेंज झालेलं नाही ऑक्सिजनचा. नायट्रोजन बघितलं तर इथं -3 आहे. इथं नायट्रोजनचं काय झालं आहे 0 झाले. लक्षात घ्या म्हणजे -3चं काय झालं आहे 0 म्हणजे इकडे ऑक्सिडेशन स्टेट काय झाली आहे वाढली आहे. लक्षात घ्या -3ची 0 झाली आहे म्हणजे डेफिनेटली इथं काय झालेलं आहे तर ऑक्सिडेशन झालेलं आहे. काय झाले ऑक्सिडेशन. समजलं का तुम्हाला. म्हणजे इथं NH3चं कन्वर्जन N2 मध्ये दॅट रिॲक्शन इज नोन ॲज व्हॉट ऑक्सिडेशन. अँड CuOचं कन्वर्जन CU मध्ये दॅट इज व्हॉट रिडक्शन. अंडरस्टँड. सो हे एक डेफिनेशन आपण सांगू शकतो ऑक्सिडेशन अँड रिडक्शनची. ओके. सो सिम्पल आपण 3 डेफिनेशन बघितल्या या लेक्चरमध्ये. पहिली म्हणजे अकॉर्डिंग टू ऑक्सिजन, सेकंड वन इज अकॉर्डिंग टू हायड्रोजन अँड थर्ड वन इज अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉन. सो ॲडिशन ऑफ ऑक्सिजन दॅट इज ऑक्सिडेशन. अंडरस्टँड. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज व्हॉट ऑक्सिडेशन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन दॅट इज रिडक्शन. Addition of hydrogen is reduction. Removal of hydrogen is what? Oxidation. Removal of electron is oxidation. And gain of electron is what? Reduction. Understand? And what is meant by oxidizing and reducing agent? Oxidation म्हटलं की लक्षात ठेवायचं reducing agent. That will be reducing agent. Okay. And ज्याचं reduction होणार तो काय असणार आहे oxidizing agent. समजलं तुम्हाला. Oxidizing agent means what? We oxidize another one and itself get reduce. Okay. And opposite of that is what reducing agent. Understand. Okay. Thank you.